छत्रपती शिवाजी महाराज तलाव हे कुर्ल्यातील प्रसिद्ध असं ठिकाण आहे, परंतु या तलावाच्या सुशोभीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे। सुशोभीकरणाचा प्रस्ताव हा प्रशासकीय राजवटीच्या काळातील आहे, परंतु अद्यापही हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नसून त्याकडे महानगरपालिकेचे अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण रखडलेले, तलाव परिसराची दुर्दशा, पालिकेचे दुर्लक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याकडे पालिकेचा कानाडोळा। कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव परिसराची दुर्दशा झाली। स्थानिक रहिवाशांमध्ये देखील याबाबत रोष व्यक्त केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार जे काम अगोदर करण्यात आलं आहे, पिलर बसवण्यात आले आहेत, त्याचा आम्हाला त्रास होत आहे। कचरा मोठ्या प्रमाणावर आहे, त्याकडे अधिकारी लक्ष देत नाहीत। स्थानिक नगरसेविका यांचे दौरे या परिसरात होत असतात, पण अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासियांकडून करण्यात येतोय। ताई, हा जो तलाव आहे प्रसिद्ध तलाव आहे आणि याच्याच बाजूलाच तुमचं घर आहे, नेमक्या काय समस्या आहेत? कर्मचारी कशा प्रकारे लक्ष देत नाहीयेत? इथे एवढं गटार वगैरे भरलंय, रोजचं घाणीचं पाणी येतंय, पण आम्ही सांगून थकलो, कोण प्रशासन लक्ष देत नाही। ते पाईपासाठी पाईप खोदलाय चेंबरला, तिथे खड्डा केलाय, ते पण कोण आम्ही सांगितलं ते बोलतात ते येतील, दुसरे सर आहेत ते येतील। आता कोणाला सांगायला जायचं आम्हाला माहिती नाही, आम्ही येऊन जाऊन वहिनींकडे जातो। आम्हाला खूप त्रास होते, पण कोणाला जाऊन सांगायचं, सांगून थकलो आम्ही। दारामध्ये पाईप टाकायचं म्हणून तिथे आमच्या दारासमोर खोदून ठेवलं, ते लोक काय कॉन्ट्रॅक्टदार आले नाही। तुम्ही बघा, अगोदर तळ्याची बाउंड्री तिथपर्यंत होती, ओके, पण आता ही मध्ये आलेली आहे आणि हे कुठल्या प्रकारचं काम आहे? आता तुम्ही इकडनं बघा, कॅमेरा प्लीज जरा तिकडे फिरवाल का? हे जे पोल्स, हे जे लाईटचे पोल्स आहेत, ते सर्व त्या बाजूला वाकलेले आहेत। एक तरी पोल इथे बरोबर आहे का? नाहीये। त्या लाद्या बघा, जर सुशोभीकरण करताय, हा पोल तर पूर्णच पडलेला आहे। तो पोल बघा तिकडे, तो बघा, तो पोल पूर्ण वाकडा आहे। तळ्यामध्ये कचरा आहे इकडे, हे बघा, हा पूर्ण कचरा पडला आहे। मॅडम बघा, गणेश उत्सव असेल किंवा आपली नवरात्री असेल, तेव्हा थोडा दाखवण्यासाठी क्लीनलीनेस करतात। मग बघा आता अवस्था बघा, काल आम्ही आपल्या नगरसेवक मॅडम सोबत अधिकाऱ्यांना हे दाखवलं, अजूनपर्यंत कोण आलं नाही। म्हणजे आणि तिकडे आमच्या बिल्डिंगमध्ये कधी पाणी जमा होत नाही। आता पूर्ण 30-40 वर्ष झाले हे सगळे आहेत आपले बिल्डिंगचे सिटीजन, त्यांनाच विचारा, पहिल्यांदा पाणी जमा झालंय। म्हणजे एवढा डास वास, एवढा घाण आहे ना की कोण लहान मुले तर कोणीच पाठी जाऊ शकत नाही, मी सोडा कोणीच जाऊ शकत नाही। तलावाचे लवकरात लवकर सुशोभीकरण व्हायला पाहिजे आणि रहिवाशांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी स्थानिक नगरसेविका मिनल तुर्डे यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे। परंतु त्यांच्याकडून या विषयासंदर्भात ज्या बैठका बोलावण्यात आल्या, त्या बैठकांकडे अधिकाऱ्यांकडून मात्र पाठ फिरवण्यात येत आहे। काही वेळेला बैठकामध्ये अधिकारी उपस्थित असून देखील त्यावर ठोस उत्तर दिले जात नाही। याबाबतची खंत मिनल तुर्डे यांनी बोलून दाखवली। स्थानिक नगरसेविका मिनल तुर्डे मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, आपण पाहतोय की हा सुशोभीकरणाचा जो प्रस्ताव आहे 2022चा आहे, प्रशासकीय राजवट होती तेव्हा, अजून देखील इतके वर्ष उलटले तरी देखील याचं काम सुरू झालेलं नाहीये। तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा करताय? मला असं वाटतं निवडणुका जानेवारीमध्ये झाल्या आणि त्यानंतर 3 मीटिंग माझ्या झाल्या ह्या संदर्भात। एक माझ्या दालनात झाली हेड ऑफिसला, एक त्यानंतर एक इथे ह्या स्पॉटला सगळ्या पूर्ण संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन एक झाली, आणि काल आमचे प्रभाग समिती अध्यक्ष श्री विजेंद्र शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल पण एक व्हिजिट झाली। परंतु कुठल्याही कामाला गती नाहीये, कारण आता गणपती आपला गणेशोत्सव येतोय आणि त्या अनुषंगाने इथे जी तयारी व्हायला पाहिजे होती, जी कामं झाली पाहिजे होती, ती झालेली नाहीयेत। वारंवार सांगून सुद्धा कोणत्याही प्रकारचं म्हणजे प्रशासनातनं हालचाली झालेल्या नाहीयेत आणि मला असं वाटतं दुर्लक्षच बोलता येईल की टाळाटाळ त्यांना माहिती आहे, कारण वारंवार प्रशासकीय काळात तर कोणत्याही प्रकारचा सगळाच अनगोंदी कारभार चालू होता। परंतु निवडणुका झाल्यानंतर जेव्हा नगरसेवक आपल्या स्थानिक पातळीवर जे लोकांच्या समस्या घेऊन गेल्यानंतर या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती। कारण आज किती दिवस झाले, जवळजवळ 3दा मी म्हटलं तुम्हाला की आमच्या व्हिजिट झाल्या, मीटिंग झाल्या, प्रत्येक वेळेला आश्वासनं देण्यात आली, परंतु प्रत्यक्षात इथे काहीच काम झालं नव्हतं। तर जे व्हायला ह्या दिवसात व्हायला पाहिजे ती गोष्ट नाहीच झालेली आहे आणि म्हणूनच आता ह्या शेवटचं कालचं जे झालेलं आहे त्यानंतर मी आशा करते की लवकरच हा बदल दिसून येईल। मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असताना असे बरेच प्रकल्प मंजूर करण्यात आले होते,
परंतु त्यातले काही प्रकल्प हे पूर्ण करण्यात आले नाहीत. आता नगरसेवकांकडून जेव्हा पाठपुरावा करण्यात येतोय तेव्हा देखील मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचवण्यात येत आहेत. हा प्रकल्प जो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याला कधी सुरुवात होणार हे येत्या काळात पाहावं लागेल. स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.